व्ह्यू एकदम खतरनाक आहे आमचा. आणि हे आपली नारळाची बाग. वा बघा, जाताना रील्स फोटो वगैरे एकदम भारी येणार आहे. ही आमची रूम. ही आमची रूम. इथून हा फोटो निघतो ना, वाव नाईस एकदम. बोलतात ना कोकणची माणसं साधीवळी, खरंच साधीवळी, चिडचिड बिलकुल नाही. कोकणातल्या गल्ल्या बघा. हा नेहाला बोंडू बोलतात, तिकडे बोंडू बोलतात, आपण काजू बोलतो. हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या जगनिका चॅनल मध्ये आणि अजून एका नवीन ब्लॉग मध्ये. सो आजचा आमचा चौथा दिवस म्हणजे लास्ट डे आहे. सो आता आम्ही मस्त रेडी झालेलो आहोत आणि चाललो आता चेकआउट करून घरी. आणि मालवण मस्त वाटलं आम्हाला. आणि अनुभव काय सांगणार, भारीच आहे एकदम. मॉर्निंग एक नंबर मॉर्निंग होते. रूम मधून निघाल्या ना मस्त इथे शिप दिसतात, समुद्र आहे समोर आणि ती समुद्राची खारी हवा मन प्रसन्न करणारे. सकाळी सकाळी लवकर उठून बसलो ना तिथे एकदम मन प्रसन्न होतं, माइंड फ्रेश असतो. जो असं बसायलाच नाही मिळालं, चेअर टाकून मस्त तिथे सगळं ऑलरेडी सेटअप आहे. पण आम्हालाच टाइम असं मिळाला नाही की मस्त सकाळचा नाश्ता करू आम्ही किंवा मग संध्याकाळी मस्त गप्पा मारत बसू. कारण आम्ही गप्पा मारत बसलेलो पण निकेश नव्हता. निकेश बाबूला घेऊन झोपला होता. कारण आमच्या ऍक्टिव्हिटीज आणि इकडे तिकडे फिरायला जायचं असतं, त्याच्यामुळे टाइमच नाही. हा रिसॉर्ट इतका आम्हाला जवळ पडलेला आहे ना, एवढा जवळ म्हणजे ब्रिझीहुड रिसॉर्ट आहे जो की देवबागच्या इथे आहे किनाऱ्यावर. आणि इथूनच बोटिंग म्हणजे जी बोट असते ना, जी म्हणजे आपण स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीला किंवा मग ती म्हातारची चूळ बघायला ती इथूनच जाते. म्हणजे आमच्या 2 पावलावर आहे. 2 पावलावर म्हणजे बघा इथे तुम्हाला ग्रीन दिसत असेल, इथेच हीच लागते. या सगळ्या बोटी इथे लागतात, फक्त आम्हाला इथून पलीकडे जायचं आहे. ही जेटी आहे, इथून बसायचं निघून जायचं, नो प्रॉब्लेम. मस्त छान असा हा रिसॉर्ट होता आणि मस्त वाटलं ना, काहीतरी वेगळं वाटलं, भारी वाटलं. सो आम्हाला तरी खूप छान वाटलेलं आहे. आणि जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तरी ह्या रिसॉर्ट वर नक्की या. तर आमचे बोलता बोलता मस्त 4 दिवस झालेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहोत घरी. आणि इतकं मस्त वाटतं, आता जायला निघलोत ना तर असं होतं की मन करत नाही, कारण वेळ थांबायला पाहिजे. हा व्ह्यू बघा मागे कसा व्ह्यू वाटतोय. आणि काल इतकं पाणी क्लास एकदम. काल भरती जास्त होती, आज भरती कमी आहे. स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पण चालू आहे काय. हा आज पाणी कमी आहे ना, त्याच्यामुळे झालेले आहेत. आणि ही त्यांची रूम आहे हर्षल कोणाची आणि ही जी की आमची आहे. समोरच ओपन केला डोर की समुद्र, होड्याच बघा. आणि पूर्ण मस्त वाटलं. म्हणजे काय म्हणजे असं काय सांगू असं झालेलं आहे. स्वर्गच आहे कोकणातला. आणि इथे पण काही बघ ना, सगळं एकदम मस्तच वाटते रे. हे नारळी तेवढं कमी. हा आमचा इकडे किचन रूम आणि अजून बाकी सगळं तिकडे पुढे आहेत, जे की स्विमिंग पूल वगैरे सगळं पुढेच आहे. आम्ही जिथे जेवायला बसू तिथे जेवायचं सगळा तो एरिया आहे, आपला डायनिंग एरिया सगळा टोटली आहे आणि मस्त वाटलेला आहे. सो गाईज आहे ब्रिझीवूड रिसॉर्ट. आम्ही काय तुम्हाला दाखवलंच नाही, जाता जाता दाखवतो. हा आहे एंट्रन्स आणि इथून दिसतोय हा इथे जेटी आहे, इथे इथून बोटी लागतात. आणि आज आलो ना रिसॉर्टच्या दाखवतो तुम्हाला. आणि विहीर आहे छोटी इकडे, सगळीकडे विहिरी अशाच बघितलेल्या आहेत. हा स्विमिंग पूल काल मजा केली. हा आम्हाला खूप जास्त आवडली. मस्त कारण इथे आणि मस्त वाटते गाडीमध्ये बसायला, भारी टेन्शन नाही लगेज बिजेचा. आणि आम्हाला देवला अजिबात मिळालं नाही एन्जॉय करायला, तिथे आम्ही रात्री काल एन्जॉय केलेला आहे. मस्त मजा आली आम्हाला इथे. आणि इथे पण 4 रूम आहेत आणि फेमस आहेत ना. हा ह्या नंतर बांधल्या, त्या स्टार्टिंगला बांधल्या, ज्या आम्ही राहतो त्या पहिले बांधल्या. हा आणि ह्या नंतर बांधलेल्या आहेत. आणि हा वरून मस्त आहे हा व्ह्यू. आमचा भारी आहे, आम्हाला मस्त मधून दिसते 2 ह्याच्यामधून. हा सगळ्या बुंजवलेल्या इकडे सगळ्या मोस्टली बुंजवलेल्याच विहिरी बघितलेल्या आहेत. आणि हे आपली नारळाची बाग. वाव, हा इथून इकडे पण आहे. इकडे काय नाही, इकडे काय नाही. सो हा बघा डायरेक्टली पुढे हे मँगोची झाडं पण आहेत. सगळं कोकण बोलल्यानंतर सगळंच आलेलं आहे. आणि श्रियान बाबू आमचा, बाबू कुठे आलास तू? बाबू कुठे आलास? गाडी कोकणात आहे आमचा किचन, जो आम्ही मस्त रोज मस्त टेस्ट आहे इथे. जेवणाची पण टेस्ट मस्त आहे, बाहेर जायची काही गरज नाही. इथल्या इथे तुम्ही मस्त जेवू शकता. आणि इथून बघा
जाताना रील्स फोटो वगैरे एकदम भारी येणार आहेत मस्त. आणि खास करून मॉर्निंगला जेव्हा सूर्य निघतो ना तेव्हा असे अपोजिट फोटो काढले ना, वाव. बघितले असा जागृतीचे फोटो अपलोड केलेले आहेत की नाही अजून इंस्टाग्रामला. शियान बाबू इथे आल्यापासून काय करतो माहिती का? इथे. ह्याच्यावर पाय देऊन चालतो. 1 2 1 2. ही आमची रूम. ही आमची रूम. ही रूमची टूर तुम्हाला दिलेली आहे मी पहिल्या ब्लॉग मध्ये दिलेली आहे ना आपल्या कोकणच्या. आणि ही रूम आणि ही येते असे 3 रूम आहेत इथे. आणि हे इकडे हे बघा, तुम्हाला बोललो ही जेटी आहे इकडे. इथून मस्तपैकी बोटी चालल्यात. इथूनच बसायचं आहे. चालली म्हातारीची चूल बघायची असेल ना तुम्हाला, इथून आम्हाला जावं लागतं. आम्हाला म्हणजे तुम्ही याल, तुम्हाला पण इथूनच जातात पण तिकडे एकदम तिकडून पण जातात, पण इथून पण जातात. इथे इकडच्या इकडे असतील ना ते इकडून जातात. वाव. आणि हा आम्हाला तर एकदमच जवळ होता पहिले आपला मस्तपैकी व्ह्यू एकदम. आणि ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इथे होत आहेत. की आपण असंच केलेलं ना इकडे. हां हां हां, हे बघा इथून मस्त. ह्याच्यावरचा अनुभव खतरनाक. कधीच विसरू शकणार नाही असा कोकणात. कोकणाची सफर झालेली आहे आमची मस्त. कधीच न विसरणारा असा आमचा कोकणातला प्रवास होता. प्रवास म्हणजे एक आमची ट्रिप होती. इतकी छान झालेली आहे ना, मस्त मजा आली. आणि हा बघा हा व्ह्यू इथून हा फोटो निघतो ना, वाव नाईस आणि एकदम. ह्या दोन रूमच्या मध्ये ती वाली अजून थोडी मिडलला असते तर छान वाटलं असतं ना अजून. हा थोडी क्रॉस गेलेली आहे. आणि इथे असं बसायला होतं ना असं चेअर आणि हे, पण आम्ही त्याचा कधी आम्ही आनंद घेतलाच नाही. आता बस पटकन 1 मिनिट बस घे आनंद. आनंद असा वाव. चल बस झाला आता. आपल्याला लेट झाले. आपण निघूया. फोन घे बाबूला फोन देतो फक्त नाश्त्यापुरता. सो आमचा ब्रेकफास्ट टाइम झालेला आहे. स्टियान नाश्ता करतो, त्याला लवकर देतो का तर त्याला टाइम जाईल. बाबूला शिरा पण आणला बाबांनी. बाबांनी बोल थँक्यू बोल. तिकडे आणि इकडे आमची गाडी भरते. लगेज वगैरे सगळे आलेले आहेत. सो जाण्यासाठी एक्सायटेड नाही आहोत एवढे, कारण मस्त वाटलेलं आहे एवढे दिवस राहून. नेहमीच असतं जायला निघलं ना घरी किंवा आधी जातोय कधी घरी आणि वेळ आली की मग अरे अजून 1 दिवस राहायला पाहिजे असं नेहमीच होतं. आणि मजा आली. काकांना भेटून मजा आली. काहीच जे बोलतात ना कोकणची माणसं साधीवळी, खरंच साधीवळी. चिडचिड बिलकुल नाही. जो गाणं आहे ना तो रिअल आहे आणि हा कधी जिंदगीत चेंज पण होणार नाही. म्हणून बोलतो कोकण पण असाच राहायला पाहिजे. ते कंपनी येतात, फॅक्टरी येतात, वाट लावून टाकेल कोकणची. असाच राहू. जोपर्यंत पृथ्वीवर चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कोकण असाच राहू. कोकणातली माणसं पण अशीच आहेत. सो मजा आली काका. कोकणातल्या गल्ल्या बघा किती मजा येते ह्या गल्लीमध्ये. इकडून तिकडून जायला एकदम भारी. आणि क्लायमेट तर एकदम गार. सगळीकडे नारळ. आणि पार्किंगला आलो आम्ही. नाही आपली नाही, थोडी डॅमेज आहे. डॅमेज झालेली आहे. सो आता चला आमचा सफर इथेच संपतोय. म्हणजे आता लगेच लोड करतो गाडीमध्ये आणि निघतो आम्ही. क्वालिटी छान आहे ना. क्वालिटी छान आहे. दुसरे कोणते आहेत मसाला? जागा नाही तरी पण आम्ही घेऊन जाणार. हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. जाणार ते काही होऊ दे, आम्ही कुठे पण घेऊ. रस्त्यात फणस भेटला ना तरी पण फणसण्याची तयारी आहे. भले पायाखाली बसून नेऊ पण नेऊ. त्यांच्याच रिसॉर्टच्या मागे हा त्यांचा दुकान आहे, सावंत मसाले म्हणून. रिसॉर्ट जिथे आम्ही राहिलो ना तिथे ब्रेझीवूडच्या इथे. आणि काय नाही ते सगळं आहे. मसाले सगळे मसाले, काजू बदाम नाही, कोकण फूड सगळं आहे. काजू स्टियान ए बाय बाय कोकण कर. इकडे बघ. सो गाडी भरली, फुल झाली, जाम झाली. असं वाटलं मगाशी जागा शिल्लक आहे, पण आता गाडी पूर्ण खाली बसलेली आहे. आणि आता निरोप घेतो इथून बाय बाय कोकण करून. मजा आली म्हणजे आता जाता असं वाटलं की जावं नाही म्हणून, कारण आपलंसं वाटायला लागलं. आणि हॉटेल्सवाले पण अशी बोलायला लागले ना, त्याच्यामुळे मन भरून आलं. म्हणजे असं आपलीच माणसं की काय असं जावा सावकाश येते मग असं कोण नाही बोलत होतं. नाही त्यांना काय लेनदेन. सोडवायला आम्हाला गेट पर्यंत. आले बाय केला, मला मस्त मजा वाटली. ट्रॅव्हलिंग करून थकलो अक्षरशः आणि वाजले आता 3:15 आणि एवढी भूक लागली. आणि मी गोव्यावरून येताना हाच हॉटेलमध्ये आम्ही आलो होतो मागच्या वेळेस. परत इथेच आलेलो आहोत. आणि इथून नंतर मी दाखवेन आम्ही कुठून कुठे चुकलो आणि आमचा टाइम वेस्ट झाला होता. सो आता आम्ही जातो जेवायला. पासून कंटाळा आला आणि आता आम्ही उतरलो मालगावला काजू घ्यायला. 200 रुपयाला एक वाटा आहे, 200 रुपयाला एक. आणि
200ला एक आहे. बापरे, टोपली भरलेली ना. वरून वरून आहे, कोल्ड सारखी. कोल्ड आपल्याला नको. आणि कंटिन्यू 3.5 तास ड्राईव्ह करून कंटाळा आला आणि थोडा रेस्ट, पाय मोकळे करायला खाली उतरलं. खास करून अरे हा कसा दिसतोय, हे पोस्टर बेबी घेतले का, अजून घेतले काय? ओ हो 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 बोंडू फायनली. हा, नेहाला बोंडू बोलतात, तिकडे बोंडू बोलतात, आपण काजू बोलतो. वरचा काजू. सो येताना गाडीवर पडला आणि उतरलो खाली. हा उचलला आणि घेऊन आलो. आणि गाडी पुढे गेली की मला हे गाडी पुढे गेली की माझ्या दारी खाली झाड होतं. पुन्हा कसं मागे मग थांबलोच नाही आम्ही. फक्त डायरेक्ट गाडीवर एक पडलं तर पुन्हा जाऊन उतरला. कुणालने घेतला तो एक. तुम्ही ते थोडीला खायला घेतला, आवडतो मला, अजिबात नाही आवडत. मला जाम आवडतो. आणि आता 10:30 वाजले आम्हाला घरी यायला. आणि जेवायला असं जेवायची इच्छाच नाही, असं गप्प जाऊन झोपावं. तर काकीने डाळ भात आणून दिलेला आहे आणि आज आहे उपवास. तर पहिलं साहेबांना ठरवायला बसले आणि मस्त छान अशी ट्रिप झाली आमची. मजा आली खूप. आणि फक्त स्विमिंग पूलमध्ये शिकायला मस्त हे ना स्विम करायला नाही घेतलं आम्हाला, पण छान सडा प्लॅन झाला आणि मस्त एन्जॉय केली आम्ही. तर हा ब्लॉग आम्ही इथे सेव्ह करतो आणि आपले ब्लॉग्स जर कोकणचे आवडले असेल तर लाईक करा आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. चला तर पुढच्या ब्लॉग पर्यंत बाय.